गुगल फॉर्म आमच्या कलाकारांना कळत नाही. तुम्ही काहीतरी सोपी पद्धत करून द्या, काहीतरी सोपी पद्धत आमच्या कलाकारांसाठी करून द्या. आमचा कुठेतरी दशावतार कलाकार हा कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावर दिसू द्या. अहो, एक पुरस्कार मंत्री महोदय आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही. अहो, कलिंगन वगैरे मोठमोठे कलाकार आमच्या जिल्ह्यातून होऊन गेले, पण एकही पुरस्कार आमच्या ह्या कलाकारांना मिळालेला नाही. आमचं ओळखपत्र नाही, आम्हाला अनुदान मिळत नाही, आमचं कुठेही कुठल्या स्कीममध्ये आम्हाला बसवलं गेलं नाही. मग हा दशावतार कलाकार जगणार कसा? आपण फड बघतो, आपण लावणीचे आपण अनेक पुरस्कार इथे जाहीर करतो, त्यांचं मानधन त्यांचं अनुदान आपण जाहीर करतो, पण माझ्या दशावतार कलाकारांसाठी अनेक वर्षांची परंपरा आमच्या कोकणातली अजूनपर्यंत एक कुठी कवडी त्यांना मिळालेली नाही. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी आज काहीतरी दशावतार कलाकारांना, आमच्या नमनच्या कलाकारांना काहीतरी जाहीर करावं. अध्यक्ष महोदय, दशावतार कलाकारांसाठी मी सन्माननीय मंत्री महोदयांनीच एक मीटिंग लावली होती 26 मे 2025 रोजी. त्यांना सांगा. त्यामध्ये काही विषय अध्यक्ष महोदय त्या मीटिंगमध्ये मी ठेवले होते. एकतर त्यांच्या ओळखपत्राचा विषय, त्यांचं अनुदान आणि इतर ज्या काही गोष्टी जे फॉर एक्झाम्पल लावणी ह्या विषयाला मिळतात, इतर कलांना मिळतात, तसं दशावतार कलाकारांना मिळत नाही असं मी सन्माननीय मंत्री महोदयांना त्या मीटिंगमध्ये कळवलं होतं. ती मीटिंग झाली. उत्तर देणार. आता अध्यक्ष महोदय, त्या मीटिंगला 1 वर्ष पूर्ण झालं. हे झाल्यानंतर 1 वर्षानंतर सुद्धा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं देण्यात आलं दुसऱ्याचं कोण देणार की आम्ही त्यांना ओळखपत्र देऊ शकत नाही. आम्ही सरकार म्हणून त्यांना जे 5,000 रुपये देतो ते आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय. नाही. पण अध्यक्ष महोदय, हे 5,000 रुपये अगोदरपासूनच त्यांना मिळायचे. तरीचं संपलं. वेगळं या मीटिंग नंतर काही वेगळं घडलंय अशातला भाग नाही. म्हणजे दुसरा आपण काही GR काढणार होतो मग ते दोन्ही अध्यक्ष महोदय, ते GR पण त्या मीटिंग नंतर जे काही ठरले ते अजूनपर्यंत निघालेले नाही. त्यानंतर जी समिती गठीत करणार होतो ती कधी समिती गठीतच झाली नाही. आता हे जे कोण अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, त्यामध्ये मंत्री महोदय आपल्या विभागामध्ये कोण पांडेजी म्हणून आहेत. आता ती व्यक्ती एवढे अडथळे निर्माण करते ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये की आता त्यांना गुगल फॉर्म दिलेत काहीतरी. दशावतार कलाकारांना अध्यक्ष महोदय गुगल फॉर्म दिलेत. आता तो बिचारा गावात राहणारा व्यक्ती, हजारो कलाकार आहेत आमच्याकडे, त्यांना जर एवढं सगळं कळत असतं ते मागच्या काही अनेक वर्षांपासून झालं असतं ना. आता गुगल फॉर्म देऊन अधिकारी का जात नाही जिल्हा स्तरावर? मला हा प्रश्न आपल्याला विचारायचा मंत्री महोदय. अधिकारी जर एकदा जरी गेले असते, कलाकारांना एक हॉल कुठेतरी उपलब्ध करून दिला असता, ते सगळे कलाकार आले असते, आपल्या नोंदी झाल्या असत्या. अजूनपर्यंत वर्ष झालं तरी अध्यक्ष महोदय अजून नोंदी झालेल्या नाहीत. दशावतार कलाकारांना जसं लावणी महोत्सव होतो महाराष्ट्रामध्ये आणि तो महाराष्ट्र सरकार मार्फत होतो. या फेब्रुवारी 2026 मध्ये लावणी महोत्सव झाला अध्यक्ष महोदय. त्या लावणी महोत्सवमध्ये 3 दिवस तो लावणी महोत्सव घेण्यात आला. लावणीच्या कलाकारांना, त्यांच्या सम्राटांना महाराष्ट्र पुरस्कार, पद्मभूषण वगैरे वगैरे पुरस्कार मिळतात. आमचा दशावतार कलाकार इतक्या वर्षापासून तिथे कला सादर करतोय. आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आमचा एक दशावताराच्या कलाकाराला तिकडे काही मिळालेलं नाही. एक पुरस्कार आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही. इतके वर्ष झाली या कलेला अजूनपर्यंत आम्हाला एक पुरस्कार मिळालेला नाही अध्यक्ष महोदय. तो का मिळाला नाही हे कधी मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं. ओळखपत्र दिली नाहीत तर ह्या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत ह्या आम्ही बसवायच्या कशा? मी मागे पण तक्रार केली होती अध्यक्ष महोदय की माझा हा दशावतार कलाकार हा 4 ठिकाणी रोजंदारीवर काम करतो, ह्याची नोंदच जर झाली नाही तर आपण त्याला ह्या सगळ्या सरकारी स्कीममध्ये घ्यायच्या कशा? कसं घ्यायचं आपण या लोकांना? दुसरी गोष्ट, हा फक्त सिंधुदुर्गाचा विषय नाही. सिंधुदुर्गामध्ये जसा दशावतार कलाकारांचा विषय आहे, तुम्ही निकम साहेबांना विचारा किंवा भास्कर जाधव साहेबांना विचारा, तसाच नमन हा विषय रत्नागिरीमध्ये आहे. अजूनपर्यंत त्यांची कसली नोंद नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ती मीटिंग मंत्री महोदय आपण जी घेतली, आपल्याला सगळा विषय माहिती. आपण स्वतः कोकणातले आहात, आपण स्वतः माझ्या मतदारसंघातले आहात. आपण जाहीर
त्याच्यानंतर केलेलं होतं की मी या लोकांना ओळखपत्र देणार, अजूनपर्यंत ओळखपत्राची प्रोसिजरच सुरू झाली नाही. गुगल फॉर्म आमच्या कलाकारांना कळत नाही, तुम्ही काहीतरी सोपी पद्धत करून द्या, काहीतरी सोपी पद्धत आमच्या कलाकारांसाठी करून द्या. आमचा कुठेतरी दशावतार कलाकार हा कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावर दिसू द्या. अहो, एक पुरस्कार मंत्री महोदय आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही. अहो, कलिंगन वगैरे मोठमोठे कलाकार आमच्या जिल्ह्यातून होऊन गेले, पण एकही पुरस्कार आमच्या ह्या कलाकारांना मिळालेला नाही. आमचं ओळखपत्र नाही, आम्हाला अनुदान मिळत नाही, आमचं कुठेही कुठल्या स्कीममध्ये आम्हाला बसवलं गेलं नाही. मग हा दशावतार कलाकार जगणार कसा? त्यांनी त्याची फॅमिली, तो आपल्या फॅमिलीला कसा बघणार? त्याचा उदरनिर्वाह कसं होणार? साहेब, 5,000 रुपये, ते पण जर त्यांची जी कोण हे आहे, तो जो कोण टीम लीडर असतो त्यांचा, त्यांनी जर प्रमुख असतो त्या टोळीचा, त्यांनी जर ठरवलं तर त्याला पैसे मिळणार, नाहीतर दशावतार कलाकारांना मंत्री महोदय पैसे मिळत नाही. माझ्या दशावतार कलाकारांना पैसे कधी मिळणार? त्यांचे हे सगळे विषय कधी सुटणार? आणि त्यांना महाराष्ट्राच्या नकाशावर कधीतरी काय मिळणार आहे की नाही? आपण फड बघतो, आपण लावणीचे आपण अनेक पुरस्कार इथे जाहीर करतो, त्यांचं मानधन, त्यांचं अनुदान आपण जाहीर करतो, पण माझ्या दशावतार कलाकारांसाठी अनेक वर्षांची परंपरा आमच्या कोकणातली अजूनपर्यंत एक फुटी कवडी त्यांना मिळालेली नाही. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी आज काहीतरी दशावतार कलाकारांना, आमच्या नमनच्या कलाकारांना काहीतरी जाहीर करावं, जे आमच्या त्या चौकटीत बसतील, आमच्या त्या सरकारच्या कुठल्या तरी योजनेत बसतील, असं काहीतरी आज सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदयांनी जाहीर